नमस्कार शिक्षक मित्रांनो, तुम्हा सर्वांचं टीचर्स पाथ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी श्रद्धा देशमुख स्वागत करते। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव हा धडा चालू केलेला आहे। यामध्ये आपण उपयुक्त सूक्ष्मजीव बघितले। आज आपण उपद्रवी सूक्ष्मजीव बघणार आहोत। त्या अगोदर आपण प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्स म्हणजे काय ते बघणार आहोत। चला तर मग आजच्या टॉपिकला सुरुवात करूया। सूक्ष्मजीवांचा नाश व त्याच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकापासून मिळालेली कार्बनी संयुगे म्हणजे कार्बन कंपाऊंड्स म्हणजेच प्रतिजैविके होत, जे वेगवेगळे आपल्या शरीरामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा जे बॅक्टेरिया येतात त्यांना नष्ट करण्यासाठी आपण अँटीबायोटिकचा वापर करतो। जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आणि फंगायपासून आपण काही कंपाऊंड्स मिळवतो, केमिकल मिळवतो आणि त्यापासून अँटीबायोटिक्स बनवण्यात येतात आणि त्या वापरून आपल्याला जो आजार झालेला असतो तो नष्ट करण्यात येतो। प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक मुख्यतः जीवाणूविरुद्ध कार्य करत असतात। काही प्रतिजैविके आदी जीवांना म्हणजे प्रोटोझोआंना सुद्धा नष्ट करू शकतात। त्यांचं मुख्य कार्य हे बॅक्टेरियाविरुद्ध आहे, पण त्याचबरोबर ते प्रोटोझोआवरती सुद्धा काम करतात। काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूविरुद्ध उपयोगी ठरतात, अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक असे म्हणतात। काही अँटीबायोटिक्स हे खूप साऱ्या आजारांवरती उपयोगी येतात, त्यामुळे त्यांना ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असे आपण म्हणतो। उदाहरणार्थामध्ये बघा, आपल्याला एम्पिसिलिन, अमॅक्झिसिलिन, टेट्रासायक्लिन हे दिलेले आहेत। तुम्हाला यामध्ये ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणजे काय आणि त्याची उदाहरण ती लक्षात ठेवायची आहेत बघा। त्याचबरोबर काही वेळा रोगांची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूचे अस्तित्व सापडत नाही, म्हणजे आपल्याला लक्षणं तर दिसत आहेत पण रोगजंतू कोणता आहे तो सापडत नाही, त्यावेळी ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिकचा वापर केला जातो। ते एकापेक्षा जास्त रोगजंतूवरती कार्य करतात, त्यामुळे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिकचा वापर केला जातो। जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजते तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स वापरले जातात। म्हणजे जेव्हा आपल्याला कोणत्या रोगजंतूमुळे आजार झालेला आहे हे समजते त्यावेळी आपण पर्टिक्युलर त्याच रोगजंतूवर कार्य करणाऱ्या अँटीबायोटिक्स वापरतो आणि अशांना नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असे म्हणतात। उदाहरणामध्ये आपल्याला पेनिसिलिन, जेटामायसिलिन, एरिथ्रोमायसिन हे दिलेले आहेत। तुम्हाला यामध्ये हे जे उदाहरण आहे ते लक्षात ठेवायचे आहे। आपल्याला पेनिसिलिन हे डिटेलमध्ये बघायचे आहे। पेनिसिलियम या फंगायपासून पेनिसिलिन हे अँटीबायोटिक मिळते आपल्याला, आणि ही जी पेनिसिलिन अँटीबायोटिक आहे ती बघा स्टेफॅलोकोकाय, क्लोस्ट्रेडिया त्याचबरोबर स्ट्रेप्टोकोकायच्या वेगवेगळ्या ज्या स्पेसीज असतात त्यापासून जे आजार होतात आपल्याला ते नष्ट करण्यासाठी आपण पेनिसिलिन हे अँटीबायोटिक यूज करतो। त्याचबरोबर कान, नाक, घसा, त्वचा यांना जीवाणूमुळे होणारे संसर्ग तसेच निमोनिया, स्कारलेट फीवर म्हणजेच लोहितांग ज्वर यावर उपचार करण्यासाठी सुद्धा पेनिसिलिन युक्त औषधे वापरतो, म्हणजे यावरती सुद्धा आपण पेनिसिलिनचा यूज करत असतो। थोडक्यात पण महत्त्वाचे, यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे बघा। हे ज्या संस्था असतात त्या कशासाठी कार्यरत असतात, त्यांचे कार्य काय आहे त्यावरती प्रश्न विचारला जातो। पुणे येथे 1952 साली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही संस्था जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने, इथे चुकीचं टाईप झाले, ताप, गोबर, कावीळ तसेच फुफ्फुसांचे जे विकार आहेत यावर संशोधन कार्य केले। तुम्हाला पुणे येथे जी ही संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही संस्था, याचे नाव लक्षात ठेवायचे आहे आणि त्यांनी कोणत्या आजारावर कार्य केले तेही लक्षात ठेवायचे आहे। त्याचबरोबर एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे बघा, मुंग्या आपल्या वारुळात बुरशी वाढवून तिच्यापासून अन्न मिळवतात। म्हणजे मुंग्या फक्त अन्नधान्यावरती जगत नाही, किडे त्याचबरोबर जे बुरशी आहे बघा वेगवेगळ्या त्यावरती सुद्धा जगतात। तर काही जातीचे मुंगे व कीटक झाडांच्या खोडावर आलेल्या बुरशीमध्ये अंडी घालून अळ्यांच्या अन्नाची सोय करतात, म्हणजे झाडांच्या खोडावर जी बुरशी येते त्यामध्ये ते अंडी घालतात, त्यामुळे जे अळ्या आहेत त्यांना अन्न मिळते। यानंतर आपण उपद्रवी सूक्ष्मजीव बघणार आहोत, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम। यामध्ये पहिला आहे बघा कवक म्हणजे फंगाय। कशा प्रकारे याचा आपण आपल्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो ते बघितले। आता आपण याचे आपल्यासाठी जे नुकसानदायक कार्य आहे ते बघणार आहोत। हे जे फंगाय आहे हे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, पण तरीही ते आपल्या
वातावरणामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असतात. यांचे जे सूक्ष्म बीजाणू असतात ते आपल्या आजूबाजूला नेहमी असतात आणि जेव्हा त्यांना योग्य ते वातावरण मिळाले, उदाहरणार्थ ओलावा मिळाल्यास ते सुती कापड, गोणपाट, चामडी वस्तू, लाकूड अशा कार्बनी पदार्थावर हे बीजाणू रुजतात. म्हणजे जसं की आपण एखादं झाड लावायचं असेल तर आपण त्याच्या ज्या बिया आहेत त्या मातीमध्ये टाकतो आणि त्यापासून आपल्याला हवे ते रोपटे मिळते. त्याचप्रकारे हे जे कवक आहे यांचे जे सूक्ष्म बीजाणू असतात, आपण बघितले जे छोटे छोटे स्मॉल पोवर्स असतात बघा, ते एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असतात आणि त्यांना योग्य ते वातावरण मिळाले तिथे ते ग्रो करतात. आणि हे जे कवकाचे तंतू आहेत म्हणजे आपण त्यांना जसं झाडाचे मूळ असतात तसे या कवकाचे जे तंतू असतात म्हणजे ज्यांना हे आपण फायबर्स असतात, हे खालचे जे मुळासारखे राहतात ते या पदार्थावरती खोलवर शिरून स्वतःचे पोषण त्याचबरोबर प्रजनन म्हणजे रिप्रोडक्शन करत असतात. आणि यामुळे जो मूळचा पदार्थ असतो बघा तो कमकुवत होतो, कारण की त्यामधले जे घटक असतात ते हे फंगाय हे कवक ॲब्झॉर्ब करून घेतात आणि त्यामुळे त्या वस्तू जास्त काळ टिकत नाहीत. त्याचबरोबर ज्या लाकडी वस्तू आहेत त्यासुद्धा खराब होतात. त्याचबरोबर जे आपले खाण्याचे पदार्थ आहेत जसे की लोणची, मुरंबे, जॅम, सॉस, हे जे चटण्या हे ओलसर पदार्थ असतात यामध्ये सुद्धा ह्या कवकाच्या वेगवेगळ्या प्रजाती वाढतात. त्यांना येथून सुद्धा पोषण मिळते आणि त्यामुळे मायकोटॉक्सिन हे विषारी पदार्थ अन्नात मिसळले जाऊन अन्न विषारी होते. असे विषारी अन्न खाल्ल्यास आपले आरोग्यास ते धोकादायक असते. त्यामुळे विषारी अन्न खाल्ल्याचे उलटे व जुलाब हे लक्षण आहेत बघा. हे आपण अगोदरच्या पाठामध्ये सुद्धा बघितलेले आहे. नंतर आहे बघा क्लॉस्ट्रिडियम. हे जे क्लॉस्ट्रिडियम आहे हे जे शिजवलेले अन्न असतं म्हणजे जे आपण अन्न तयार करतो, जर आपण ते आज पूर्ण काही खाल्ले नाही किंवा उद्यासाठी ठेवले किंवा उरले तर ते दुसऱ्या दिवशी बघा खराब होते. तर त्यामध्ये हे जे क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया आहे या जीवाणूमुळे हे खराब होते. याच्या जवळपास 100 प्रजाती आढळतात. काही स्वतंत्रपणे मातीत राहतात तर काही मानव व इतर प्राण्यांच्या अन्नमार्गात त्याला आढळून येतात. यांचा आकार हा दंडाकार असून म्हणजे यांचा आकार हा असा आपल्याला दंडाकार बघायला मिळतो. त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीत बाटलीच्या आकाराचे बीजाणू एंडोस्पोर तयार करतात. यांचे जे एंडोस्पोर असतात ते आपल्या बॉटल जो शेप असतो त्या प्रकारे यांचे एंडोस्पोरचा शेप असतो बघा. आणि हे विनॉक्सी परिस्थितीत वाढतात म्हणजे हे अनएरोबिक बॅक्टेरिया आहेत. त्या क्लॉस्ट्रिडियमच्या काही इथे स्पेसिस दिलेल्या आहेत बघा, जसे की क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी यांचा इथे आकार सुद्धा दिलेला आहे कशा दिसतात ह्या. त्यानंतर आहे क्लॉस्ट्रिडियम फरफ्रिंजन्स, क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिन्स, क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइल, हे वेगवेगळे आपल्याला इथे प्रजाती दिलेल्या आहे. अशा जवळपास 100 प्रजाती आपल्याला वातावरणामध्ये बघायला मिळतात. नंतर आहे बघा परिचय शास्त्रज्ञांचा. हे आपल्याला जे शास्त्रज्ञ दिलेले आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पूर्वी मांसाची नासाडी करणारे बॅसिलस जीवाणू होते असे मानले जायचे, मात्र व्हॉन ॲमेजेम यांनी क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनी हे जे विनॉक्सी अनएरोबिक जीवाणू आहेत हे यासाठी कारणीभूत आहेत असे दाखवून दिले. यामध्ये तुम्हाला व्हॉन ॲमेजेम यांनी क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिन्स या जीवाणूमुळे जे मांस, जे वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस आपण खाण्यासाठी वापरतो ते या क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिन या स्पेसिसमुळे नष्ट होते किंवा खराब होते सिद्ध केले. त्याचबरोबर गॅस गँग्रीन ज्यामुळे होतो ते विष व टॉक्झिन व त्यांच्या विरुद्ध उपयुक्त प्रतिविष म्हणजे अँटीटॉक्झिन यावरती इदा बेंगस्टन यांनी जे संशोधन कार्य केले ते उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर टायफस या घातक रोगाच्या कार्याबद्दल त्यांना 1947 साली टायफस मेडल प्रदान करण्यात आले. यामध्ये तुम्हाला हे जे टायफस आहे व त्याचबरोबर टायफस मेडल हे कुणाला देण्यात आले, इदा बेंगस्टन या शास्त्रज्ञांना देण्यात आले. त्याचबरोबर त्यांनी गॅस गँग्रीन यावरती कार्य केले हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याचबरोबर काही दुसरेही मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ज्यामुळे आपल्याला आजार होत असतात. येथे तुम्हाला हा टेबल दिलेला आहे. आपल्याला हा जो टेबल दिलेला आहे बघा तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही जर हा रोज वाचला तर तुमच्या लक्षात राहून जाईल. यावरती तुम्हाला विविध प्रश्न विचारले जातात. रोगाचे नाव, त्याचबरोबर कोणत्या कारक आहे, त्याचे प्रसार माध्यम काय आहे आणि प्रतिबंध आपण कशा प्रकारे करू शकतो हे सर्व आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाते. त्यामुळे हा टेबल अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही हा पाठ करून ठेवा. पहिला रोग आहे बघा एड्स. याचे कारक आहे विषाणू. विषाणूमुळे हा एड्स आजार होतो. याचे प्रसार माध्यम आहे बघा
एड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त, वीर्य किंवा आईचे दूध हे जर दुसऱ्याच्या शरीरात गेले तर त्याला सुद्धा एड्स हा आजार होऊ शकतो। त्याचबरोबर प्रतिबंध आपण कशा प्रकारे करू शकतो? इंजेक्शन व सुया पुन्हा पुन्हा न वापरणे, त्याचबरोबर सुरक्षित लैंगिक संबंध यामुळे हा आजार आपण टाळू शकतो। नंतर आहे बघा कावीळ, हा विषाणूमुळे होत असतो। दूषित पाणी व अन्य हे प्रसार माध्यम आहे, त्यामुळे स्वच्छ गाळलेले पाणी, अन्न झाकून ठेवणे हे उपाय आपण करू शकतो। इन्फ्लुएन्झा विषाणू यामुळे होतो, त्याचबरोबर रोग्यांशी जर संपर्क आला तर होतो, त्यामुळे रोग्यांशी संपर्क टाळणे व स्वच्छता ठेवणे हे महत्त्वाचे आहे। गोवर व काजण्या हा विषाणूमुळे होतो, त्याचबरोबर रोग्यांशी संपर्क आल्यामुळे होतो। निर्जंतुक पाणी, स्वच्छ अन्न व लसीकरण करणे। बर्ड फ्लू H7H9, स्वाईन फ्लू H1 व N1 हे विषाणूमुळे होतो। रोगी पक्षी व प्राणी या स्वच्छता व योग्य शिजलेले मांस। डेंग्यू ताप व डेंग्यू हा विषाणूमुळे होतो, डासांचा दंश झाल्यास होतो, त्यामुळे परिसराची स्वच्छता, पाणी साठवून न ठेवणे, डासांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे। निमोनिया जीवाणूमुळे होतो, रोग्याकडून हवेत येणारे सूक्ष्म थेंब। लसीकरण व रोगांपासून दूर राहणे। नंतर आहे बघा कुष्ठरोग जीवाणूमुळे होतो, रोग्यांशी दीर्घकाळ सानिध्य व रोग्यांशी संपर्क त्याच्या वस्तू वापरणे टाळणे। नंतर आहे कॉलरा जीवाणूमुळे होतो, दूषित अन्न व पाणी आपण हे याचे प्रसार माध्यम आहे, त्यामुळे स्वच्छ अन्न व पाणी महत्त्वाचे आहे। हिव ताप व मलेरिया आदी जीव डासांचा दंश झाल्यास, त्याचबरोबर अस्वच्छ परिसर असल्यास तेथे सुद्धा डासांची वाढ होते, त्यामुळे परिसराची स्वच्छता, पाणी साठवून न देणे, डासांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे। केसातील कोंडा, नायटा, गजकर्ण व त्वचेवरील चट्टे हे कवकमुळे म्हणजे वेगवेगळ्या फंगायमुळे होत असते। रोग्यांशी व त्यांच्या वस्तूशी संपर्क येणे टाळा। स्वच्छता राखणे, रोग्यांशी संपर्क टाळणे हे महत्त्वाचे आहे। अँटीबायोटिक्सच्या मदतीने क्षयरोग हा संपूर्ण नष्ट करण्यात मदत झालेली आहे। खूप कमी प्रमाणात आता क्षयरोगाचे पेशंट आढळतात। हा जो धडा आहे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आणि हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम हा इथेच समाप्त झालेला आहे। तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर सुद्धा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।